स्वागत. श्रीकृपा नाट्य मंडळ खेडशी डफळचोळ मधलीवाडी सविनय सादर करीत आहोत श्री यशवंत मानके लिखित आणि श्री विलास विचारे दिग्दर्शित 3 अंकी नाट्य कलाकृती माझ्या मना. या नाट्य कलाकृतीमध्ये काम करणारे कलाकार विक्रम दीपेश आंबेकर, धर्मेश श्याम आंबेकर, रोहित विकास शितप, आकाश सुहास आंबेकर, भुवन तेजराज शितप, महेश आंबेकर, माधव दीपक होरंबे, केशव शुभम शितप, तन्वी सायली भोरे आणि पाहुणे कलाकार दिनेश आंबेकर. तर सविनय सादर करीत आहोत माझ्या मना. जीव लावून चूक केली की जीवाला जीव लावून चूक करणार आहे ही प्रेमाच्या तीव्रतेवर ठरते. त्यागाच्या 2 मूर्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या प्रेमाचा इतिहास घडवतात. या दोघांनीही परस्परांवर जीवापाड प्रेम केले. एकनिष्ठतेच्या पलीकडे जाऊन एक दुसऱ्याच्या मनावर अधिराज्य गाजवले आणि आपलं प्रेम अंतर्मनाच्या बीजांकुरापर्यंत खोलवर रुजवलं. पण हाय रे दुर्दैव, त्यागाने या दोघांचाही पाठलाग केला. मग सुरू झाला मनाशी मनाचा संवाद. माझ्या मना सीमा रे तू स्वतः म्हणीचे तू सांग ईश्वरा. माझ्या मना माझ्या मना केशव, ए केशव, केशव, बोला मोहन बाबू. आपण मला बोलवलं? हो, मी आपल्या हुकमाचा गुलाम आहे. अरे तुझ्या त्या नाटकाचा खूप परिणाम झालाय तुझ्यावर. हो, नाटक नाही, तमाशा. हा तेच ते. त्यातून बाहेर ये आणि सांग नाश्ता झालाय का? हो केव्हा झाला? ठीक आहे, तू पुढे मी आलो. बरोबर आहे, या. पण काय हो, धर्मेश बाबांचा काय पत्ता? रात्रभर घरात नाही आलेत ते. निदान फोन तरी करून सांगायचं की ना. तो कुठे जातो, काय करतो हे सांगून जात नाही. कोण काय सांगणार, काय झालंय त्याला हो बघा आलं. काय हो धर्मेश बाबू? हो, रात्रभर. ए चल, तुझा तू काम कर, जा. केशव जा. हे का वागते नसा? प्रश्न मी तुला विचारायचे, तू मला नव्हे. अरे का वयाने लहान आहे म्हणून? फक्त वयानेच नाही, अकलेले सुद्धा. तेव्हा माझ्या समोर जास्त शहाणपणा करत जाऊ नकोस. अरे इच्छाही नाही माझी, पण तू कसाही वागतोस, सांगून जात नाही. अरे रात्रभर घराच्या बाहेर असतोस. याचा बाहेर किती परिणाम होतो याचा कधी विचार केलास का रे? अरे रात्रभर झोपत नाही तू. अरे या गॅलरी दुकानावरून वाट पाहत असते तुझी. तो त्याचा प्रॉब्लेम आहे. मी सांगितलंय माझी काळजी करा, माझी वाट पहा म्हणून. तू तर काहीच सांगत नाहीस रे. पण न सांगता करतो तो भाई, तो तुला कळत नाही. हे त्याचं दुर्दैव आहे, तुझं नाही. मी समजलोय का कधी तुम्हाला? नाही ना? मग जास्त शहाणपणा करता आपण माझ्या समोर. मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. माझ्याकडे वेळ नाही. अरे वेळ माझ्याकडे सुद्धा नाहीये.
म्हणून आपण वेळ काढून बोलू नये का? हे बघ बाई, एक मिनिट बोल. अरे कॉलेजला नाही का? जातोच आहे बाई, तयारीच करत होते. बरं. नाश्ता झाला की निघून जा नाश्ता करून घे. ये धर्मेश बैस. उभा राहू रे, मी ऐकू शकतो. तुला काय बोलायचं ते बोल. हे बघ, डोक्याचा तिरस्कार जरा बाजूला ठेवलास ना तर मी सांगितलेल्या गोष्टी लवकर लक्षात येतील तुझ्या. हे बघ बाई, तू पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी बोलणार असशील तर मी कालच्या गोष्टींवर बोलणार आहे आणि तू ऐकणार आहे, कळलं? ना मला तुझे प्रश्न ऐकायचे आहेत, ना तुझ्या प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत. अरे प्रश्न तर मी विचारणारच नाही, कारण मला माहितीये तू काल कुठे होतास आणि काय काय करत होतास ते. म्हणूनच मला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे. अरे पण का? बाळाची गरज म्हणून, तू या घराचा हिस्सा आहेस म्हणून आणि तू माझी जबाबदारी आहेस म्हणून. कळलं तुला? काल रात्रीपासून अगदी पहाटे 4 वाजेपर्यंत तू त्या बार मध्ये होतास आणि त्यानंतर रोहितच्या घरी. तुला कसं कळलं? मला कसं कळलं? अरे बार मध्ये काय ठिकाणा घातलात ना तो सुद्धा कानी आलाय मला. बार मालकाने बार बंद करण्याची वेळ झाली म्हणून तुम्हाला साधी सूचना केली, त्यांना सुद्धा धक्काबुक्की केली तुम्ही. झालंय तुझं? नाही, महत्वाचा मुद्दा अजून बाकी आहे धर्मेश. काल तुमच्यावर पोलीस कंप्लेंट झाली होती. अरे या घराचं सुदैव म्हणावं तर तो सब इन्स्पेक्टर माझ्या मित्राचा भाऊच निघाला, म्हणूनच मला ते रात्री कळलं. नाहीतर काय? सांग ना, नाहीतर काय? अरे आज आम्ही लॉकअप मध्ये गेलो असतो असंच ना? अरे यामध्ये माझ्यावर फार मोठी मेहरबानी केली आहे असं वाटतंय तुला? नाही बाई नाही, इथेही तू तुझा स्वार्थच पाहिला. अरे लॉकअप मध्ये गेलो असतो काय आणि जाऊ नये म्हणून प्रयत्न करतोस काय? यामध्ये फायदा तर तुझा नाही रे. थांब. अगदी आरामात पाहिलास तरी चालेल. अरे मीच मेसेज केलाय तो. प्यायलेल्या दारूचं बिल भरणे इतकी सुद्धा शुद्ध नव्हती तुम्हाला. तेच 9,000चं बिल मी ऑनलाईन पेड केलंय आणि त्याचाच तो मेसेज आहे. आता यात पण आमचाच स्वार्थ नाही का? अरे कोणी सांगितलं तुला? प्रॉब्लेम मी क्रिएट करतोय तर मॅनेज मी करू शकतो. यू अंडरस्टँड? आधी स्वतःला मॅनेज करायला शिक. प्रॉब्लेम तर दूरचीच गोष्ट आहे. अजून एक आणि शेवटचं, काल तुझ्या बरोबर पहिला 7 जण होते, पण येणाऱ्या काळात हे 7 जण तुला किती साथ देतील हे तुला आता नाही कळणार धर्मेश. पुढे नाही तोपर्यंत जेवढं पाठ झालंय तेवढं करून बघतो. सर्वात आधी राजकुमार महाराजांच्या चरणी नमस्कार असो. महाराजच नाही आशीर्वाद असो राजकुमार. महाराज तातडीने बोलवण्याचं काय? माझ्या चरणी नमस्कार असो. आशीर्वाद आहे महाराज. महाराज, आपणास या राजी चिंता सतावत असावी. अरे माझ्या पाय बघून गेला. छान झाला असेल. भूमिकेत घुसलो होतो ना. महाराज, आपण कोणती चिंता करू नये. राजकारभार सांभाळत की आता मी मोठे झालो तेव्हा तुम्ही विश्रांती घ्यावी. चला. महाराज गेलाय विश्रांतीला. आता बोल.
आता हवालदार हा मार्याचा सिंहासन हा साफसफाई तर झाली महाराजांची वेळ आली अरे माझा जोडीवाला बसा नाही आला या साल्याचं ना नेहमीच झाले येऊ दे इकडून जोडीदार आला तर समजूया अरे काय रे लावला केशव अरे मी वेळेतच आलोय आणि काय रे तू शिव्या का देतोय ओ तुम्हाला नाही हो तुम्हाला नाही हा घे हसून घे हो त्याचं काय झालं सांगता म्हणजे माझं जे आता काही चाललं होतं ना त्याच्याबद्दल बोलताय बरं बरं बोल आमच्या गावाकडे ना तमाशा तो नमन असतात अच्छा अच्छा तुम्हाला समजलं काय तर म्हणजे आईला अच्छा अच्छा काय करता बरं बाबा बोल असं नाही हो समजलं नाही तर स्पष्ट बोलायचं हो नाही तर माझा डोसका फिरता बरं बाबा अरे यापुढे तुला विचारत जाईल मी पुढं कशाला अहो आता विचारा की बरं सांग आता का सांग तू विचारले म्हणजे आमच्यासारख्या कलाकारांना इज्जतच ना तुमचं असं आहे करायचं थोडं आणि आता तुमचंच थोडं केशव तू एवढं फिरतोस कशाला मी फिरतो अरे कमालच झाली म्हणजे आम्ही आता काय बोलायचं पण नाही अरे तुला काय रे मी आता बोलू हो बोला काय पण बोल बोलायला लागायचं नाही हे बघ तुझ्याशी मी नंतर बोलतो ओके आधी बोल कुठे सांगू माझी कंप्लेंट करायची म्हणून करा तो गरीबाच्या पोटावर लाथा मारा बाबा पाठवलं त्याची मला जर पुण्यात करत काय माणूस आहे रे यार अरे आता चाललोय केशव महाजनबरोबर तमाशाची तालीम चालत होती अच्छा म्हणजे तुलाही तमाशा माहित आहे नाही रे फार विचित्र माणूस आहे तू काही बोल अर्थ मात्र वेगळा काढणार तू म्हणजे तुझी व्यक्ती म्हणजे अरे तो त्याच्या रिलेशनच्या मूडमध्ये असताना की असंच काहीतरी वेगळं करत असतो आणि विचारलं तर म्हणतो बघत होतो ऍक्टिंग जमते का असं आहे का यापुढे मी त्याची फिरकी घेणार हे मात्र नक्की हे बाबा त्या भानगडीत तू पडू नको का अरे तो ऐकणार नाही तुला अरे ते पाहू नंतर अरे तुम्ही चला या मये जा ना तयार हो हो लगेच आलो मी. अरे हो तर सगळ्यात आधी अगदी आठवणीने घेतल्यात अरे बाबा ऐकून कोण तरीच बरोबर आहे पोलीस देणार नाही आणि आपल्याकडे काय पर्याय असतो का हो रे पण मला रे ती निर्मळ आहे रे असं का असं सगळ्यांचंच मत आहे ते हो ती कुठे काय म्हणालो पण तुझ्या वाचण्यात तसं आलं सगळं म्हणजे मी ऑफिसला निघालोय ड्रॉप करू का तुम्हाला नको बाई महेशची तयारी होते त्याचं झालं की जाऊ अच्छा चालेल चालेल काय काय कसा आहेस मध्येच बाई अच्छा म्हणजे तुझा पण भाईच का चालू दे चालू चल बोल बाय बाय अरे हा करतोय काय अजून महेश हे महेश अरे चल लवकर भाई गेला ऑफिसला आता मजा बघा मजा करून घे. ए भाई खरंच गेला ऑफिसला अरे हो आताच गेला हो शिट मी आलो लगेच भाई अरे भाई अरे हा असा काय त्याला पळत अरे भाईला भेटल्याशिवाय निघालच नाही तू भगवान म्हणतो भाईला तू सुद्धा तुझ्या भाईवरती खूप प्रेम करतोस ना माझाही प्रेम आहे रे त्याच्यावर पण त्याचा सुद्धा खूप जीव आहे आमच्यावर पण त्याच्या नशिबी मात्र सुख नाही रे म्हणजे मी समजलो नाहीये काही नाही चल निघूया आपण बोल काय झालंय पण काही प्रॉब्लेम आहे का त्याचं लग्न झालं असतं ना तर सर्वात जास्त आनंद मला झाला असता आणि मग का करत नाही तो
काही दिशा काळोखाच्या गर्दछायेत विलीन होताना मंजूळ वाऱ्याची झुळूक अंगावर झेलण्याची मजा काही वेगळीच असते ना. मनाला मोहित करणारं असं वातावरण असलं तसं एकरूप होतं ना आपण त्या वातावरणाशी. ते सगळं भान आणि बरोबर तू असल्यास हे, अगं तू बरोबर असलीस की. तन्वी, जेव्हा दोन मन एकत्र येतात तेव्हा अशा वातावरणाचा ते खऱ्या अर्थानं आनंद मिळतो. पण हेच मन जेव्हा एकटं पडतं ना तेव्हा हेच वातावरण त्याच्या एकटेपणाचा साक्षीदार बनतं ग. ही सोडून देणार नाहीस त्याची मला पूर्ण खात्री आहे. आणि माझं मुशील तर तुझी कल्पनाच करू शकते. माझ्यासोबत असण्यानेच माझ्या आयुष्याला आता माझं जीवन व्यर्थ आहे. कधी कधी छान बोलतेस हं? कधी कधी नाही म्हणजे नेहमीच छान बोलतेस, पण तू असं बोलायला लागलीस ना की पुन्हा प्रेमात पडावंसं वाटतं बघ. कुणाच्या छान छान कोण बोलतं? आणि तुझ्यापेक्षा छान? माझ्यापेक्षा छान माझी मैत्रीण म्हणजे विक्रम. अगं मस्करी करतोय. हे बघ तर, समज भविष्यात आपल्या दोघात समजा वाद झाले आणि आपण वेगळे झालो तर? कधी मनात सुद्धा आणू नको. तुला माझ्यापासून वेगळं करणं म्हणजे कधी तुझा आत्मा वेगळा झाला. तुझ्याशिवाय मी एक क्षण सुद्धा राहू शकत नाही. आणि मी? कल्पना नाही काय? मस्करी केली. अच्छा, मस्करी करतेस. का मस्करी फक्त तुलाच करता येते का? अरे वेड्या, तर माझ्यावर जीव ओळख टाकलाय. अच्छा. तू तरी माझ्याशिवाय कसा राहू शकतो? पहिल्यांदाच मनाचा विरोध आहे. तुझ्या रूपात अगदी सगळं काही मिळालंय मला. अच्छा, अगदी सगळं काय मिळालं तुला? अगदी सगळं. मला हवा असणारा जोडीदार, माझ्या स्वप्नातलं हे सुंदर घर, अच्छा, या घराला ना मी माझ्या हाताने सजवेल. चालेल. त्या किचन मध्ये प्रवेश करताच प्रसन्न वाटावं इतकं नीट ठेवेल. हो. आणि आणि हा माझा बेडरूम. अगे हे वेडे, अगं आपला आहे तो बेडरूम. सो स्वीट ना. हे एवढं? या महालाचा राजा आणि मी राणी. हो राजा राणी, धर्मेश आणि भुवन पण राहतात तिथे. अय्या, हे मी विसरलेच होते. अय्या, काय सांगतेस? असू दे ना, होतं असं कधी कधी. असू दे ना, ते दोघे असते म्हणून काय झालं? त्यांना आहेत ना बेडरूम. हो. मग मी तुमच्यासाठी ना छान छान नाश्ता बनवेन. ए बाई, अगं एका ठिकाणी उभी राहून बोल ना ग. बस इथे. हा? बस म्हटलं ना. आता नव्हे. जेव्हा नाश्ता करून आणेन ना तेव्हा असं म्हणेन, बस इथे आणि नाश्ता करून घ्या. असं होय. बरोबर. तुझं नाश्त्याचं झालं असेल तर एक गोष्ट सुचवायची होती. काय सुचवायचं आहे? काय सुचणार आता? बघ. ही सगळी कामे तू एकटी नाही तर तिघी मिळून करायचे. तिघी? हा? कोण तिघी? म्हणजे? तिघी कोण? हा? म्हणजे तू? अगं धर्मेश आणि भुवन पण नाहीत का? मग हे सगळं ते करणार आहे? वेडी रे वेडी. अगं त्यांचं सुद्धा लग्न होणार आहे ना. अय्या, हे मी विसरलेच होते. अय्या, हे पण तू विसरली? असू दे बाबा, होतं असं कधी कधी. असू दे ना. ते दोघे असते म्हणून काय झालं? आम्ही तिघी मिळून करू ना सर्व. ओके, गुड. हा, पण माझी एक अट आहे हा. हा? काय बोललीस? अगं तू अटी घाला लागलीस ना की धडकी भरते मला. बरं, बोलून टाक. त्या दोघांच्या बायकांनी मला ताई म्हटलं पाहिजे. अरे वा, अट नॉर्मल आहे. मग चेंज करू का? नको, ही परवडेल. बर, त्यांना ताई म्हणायला सांगेल आणि त्या दोघांना काय म्हणाला? वहिनी म्हटलं तरी चालेल, पण आई म्हटलं तर जास्त आवडेल. हो विक्रम. या कुणाला एका स्त्री बरोबरच एका आईची सुद्धा कमी आणि ती तुम्ही मी म्हणून.
थँक्स नको बोलू रे. अरे हे माझं कर्तव्यच आहे. आणि तू जे माझ्यासाठी करतोयस, त्याच्यासमोर हे सगळं काहीच नाही. हां. फक्त तू कधी दुखावला जाणार नाहीस हीच काळजी मला घ्यायची. अगं ती तू नेहमीच घेशील एवढा विश्वास आहे माझा तुझा. तू माझ्यावर एवढा विश्वास ठेवतो म्हणूनच मला खूप 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 जास्त आवडतोस. अच्छा खूप म्हणजे किती? थांब सांग. अडवलंय कोणी तुला? चल चल पाठ. बरं संध्याकाळी भेटतोय. वाजवून टाका आता. असं किती दिवस बायबा करत राहणार केशव और बोल किती कामा पडली कुठे अटपायला अरे आठच लवकर आपल्याला सुद्धा तयारी करायची आहे.
कसली अरे वाजवून टाकू बोलतोय का तुला काय सांगताव काय मी म्हटलंय लगेच लागलीच मनावर घेतला की काय अरे मग जल्ला तू काय म्हटलास म्हणजे मी काय ऐकणार नाही वय आपण झाला खरा आहे हो. खरं काय जा कामा अटक सोपला एकदाच हो एकदा असं काय करतात जाऊ दे आपल्याला काय करायचं दादाच्या आयुष्याला दादा खूप खुश असायचा आणि आमच्याशी इतका मस्ती करायचा की माझा मोठा भाऊ एक मित्रच असल्यासारखा वाटायचा आणि मी इथे येणं आम्हाला जेव घालणं हे अगदी नक्कीच झालं होतं रे. पण तिच्या भावाला ते मान्य नव्हतं म्हणून तो एक दिवस ते आला विक्रम 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 बाहेर आधी अरे कोण रोहित असा आहे बस मी तुझ्यासाठी कॉपी सांगतो केशव हे केशव तुझा पाऊलचाल गेला खड्ड्यात रोहित अरे काय बोलतोय काय झालंय लाज वाटत नाही माझ्या घरच्या इज्जतीवर नजर टाकायची हिंमत करतोस वर मलाच विचारतोस असं का बोलतोस म्हणून रोहित सभ्यता नावाचा काही प्रकार असतो हो, गेला मग तू कसं माहित नाही का तुला आपण कुणाच्या घरी आलोय काय बोलतोय याचं सुद्धा भान असू नये मी तुला म्हणाला जे का माझ्या बहिणीबरोबर चाललंय ना ए आधी तुझं जे काय चाललंय ना ते बंद कर हे बघ मी तू मला सांगायचं नाही आज फक्त मी तुला समजवायला आलो तेव्हा माझ्या बहिणीच्या आयुष्यातून बाजूला व्हायचं कायम समजलं आणि नाही झालं तर मी तुला बाजूला करेन तिच्या आयुष्यातूनही आणि या दुनियेतूनही किती सोपं असतं ना हे बोलणं बोलणं आणि कृती असते माझी नेहमी हे बघ तू धर्मेशचा भाऊ आहेस म्हणून त्या मित्रासाठी माणुसकी दाखवतो माझा बॅकग्राऊंड चेक कर माझ्या वाकड्या शिरण्यात काय आहे तुझा बॅकग्राऊंड सांग ना काय आहे का तुझा बॅकग्राऊंड अरे खूप काही ऐकून आहे मी तुझ्याबद्दल कॉलेजमध्ये असताना विनाकारण 2 मुलांच्या खानाखाली वाजवली होतीस हे अरे त्या नाक्यावर उभं राहून मुलीचे छेड काढणे एखाद्या दुकानदारानं वर्गणी दिलेली म्हणून त्याला मारहाण करणे हा तुझा बॅकग्राऊंड हा रोहित अरे 7-8 टपोरी पोरं बरोबर असती ना की कोणीही दादागिरी करे बस बस एवढंच हे बघ मला वाटतं तुझ्यासाठी तेवढंच पुरेसं आहे माझ्या बहिणीबरोबर प्रेम करून एक चूक केलीस आणि माझ्या वाकड्याचं दुसरी चूक करतोयस तू अच्छा याला जर तू चूक म्हणत असशील तर तिसरी चूक मी तिच्यासोबत लग्न सुद्धा करणार आहे लग्न तर मुळीच होऊ देणार नाही कोणत्याही परिस्थितीत होऊच देणार नाही तेव्हा तन्वीला विसरून जायचं का तू म्हणतोस म्हणून हो हो मी म्हणतो म्हणून कारण ती माझी बहीण आहे माझी होणारी बायको आहे ती हे, माझ्या बहिणीचं नाव तुझ्या नावासमोर जोडायचं नाही समजला माझी आई बाबांबद्दल काहीच शंका नाही ते आपल्या मुलीच्या भल्याचाच विचार करतात आणि आम्ही आमच्या बहिणीचं भलं करू शकत नाही हा प्रश्न तू तुझ्या मनाला विचार तो नागेश तुझा मित्र कसा आहे ना साऱ्या जगाला माहितीये पण स्वतःच्या स्वार्थासाठी तन्वीचं लग्न तू त्याच्यासोबत लावून देतोस अरे थोडी सुद्धा लाज वाटत नाही हे लाज काढायची नाही विक्रम सांगून ठेवतोय हा अरे दुसऱ्यांची काढतोस ना तेव्हा मजा वाटते रोहित अरे तू तुझ्या मित्राचा विचार करण्याआधी एका बहिणीचा भाऊ आहे त्याचा विचार कर मग तुझ्या लक्षात येईल एका भावाचं कर्तव्य काय असतं ते तू तर प्रमाणापेक्षा जास्तच उपदेश करायला लागलास मूर्ख वाटतो का रे मी तुला हे बघ माझा निर्णय झालाय आणि
आणि मी माझ्या मित्राला शब्द सुद्धा दिलाय. कुणाला किती महत्व द्यायचं हे ठरव आधी. तुझ्या शब्दांना की बहिणीच्या भविष्याला? अरे बहिणीच्या सुखापेक्षा आणखी काय हवं असतं रे भावाला? काय बोलायचंय का तुला? मला जे काय बोलायचं नाही चांगलंच कळून चुकलंय तुला. तुझ्या लक्षात आलंय का मी कोणत्या थराला जाऊ शकतो? अरे कुठेही जा, फक्त बहिणीचं आयुष्य पणाला लावू नकोस. आणि हा, ही मी फक्त तुला तर विनंती करतोय. या रोहितला तू आता धमकी देतोयस? काय हवं ते समज, कारण इथं तन्वीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तिच्या आयुष्याचा विचार करायला आम्ही समर्थ आहोत. माझी आई बाबांबद्दल काही शंका नाही, ते आपल्या मुलीच्या भल्याचाच विचार करते. आणि मी माझ्या बहिणीचा भला करू शकत नाही? हा प्रश्न तू तुझ्या मनाला विचार. जा. हे बघ, तुला मूर्ख वाटतो का रे मी? तू माझ्या बहिणीच्या वाकड्या शिरत नाही सांगून ठेवतो, समजलं? आणि काय रे एवढे उपदेश का करतोयस तुम्हाला? मला वाटतं तू आता तरी समजला असशील. जा, चालतो इथून. हे बघ, मी इथून जायला आलो नाही. तू माझ्या बहिणीच्या आयुष्यात बाजू लावायचं कायमचं, नाहीतर फुकट तमाशी. अरे जा, फुकटचा मारायला मी काही चालवलं नाही. रोहित तू इथे का आलेस? परत येऊन पोचलास आणि मी इथे का आले हे तुला का सांगू? कोण आहेस तू माझा? त्यात विसरलीस भावाला? लक्षात ठेवायला भावासारखा कधी वागलायस? काय रे, खाली चाल. मी कोणत्या अधिकाराने सांगतोयस तुम्हाला? तन्वी, अगं प्लीज तू जरा शांत राहा ना गं. विक्रम, तू थांब, बोलू दे मला. अरे हैराण केला या माणसाने. 4 पैसे कमवायची अक्कल नाहीये. रोहित! मार ना मला. हमलास का? यापेक्षा अजून काय करू शकतोस रे तू? माझ्याच पगारावर मौज मस्ती करतोस आणि माझ्यावरच हात उगारतोस? हे कर्तव्य आहे का भावाचं? लोकांचे बाप रिटायर झाले आणि आपले बाबा अजून हाडं झिजवतायत. याची पण लाज वाटत नाही याला. बापाच्या कमाईवर सगळ्याला शिकलाय. आणि आतापर्यंत दुःखाशिवाय काय दिलंयस रे आम्हाला? आणि आता मी माझं सुख विक्रममध्ये शोधलं तर इथेही पोहोचलास त्याला धमकावायला? बस झाला, खूप बोलीस. तू याचा कसा विचार करतेस ना तेच पाहतो. आणि तू एवढ्या सुखी संसाराची स्वप्न पाहू नकोस, कारण ती लवकरच उद्ध्वस्त करणार आहे. आणि मला मदत करणारा तुझाच भाऊ धर्मेश आहे, समजलं? गुड बाय मिस्टर विक्रम. अरे जा. तन्वी, अगं तू शांत राहायचं होतंस ना. आता उगाच तू तुम्हाला घरी जाऊन सगळ्यांना त्रास दे. काय नाही करणार. मी पोलीस कंप्लेंट करेन याची पूर्ण खात्री आहे त्याला. जाऊ दे, सवय झाली आम्हाला. बरं निघूया आपण. जायचं आहे का? म्हणजे विक्रम असं काही काय करतो? अगं माझा काहीच प्रॉब्लेम नाही. म्हटलं आता तुझा मूड खराब झालाय ना गं. म्हणूनच तर आता मला जायचंच आहे. बरं तू बैस, मी आलो तयार. त्यापेक्षा असं करतेस, आत मी जाऊन कॉफी घे. तू घेणार आहेस का? मला नकोय. तन्वी. अरे धर्मेश, आताच येतोयस? हो, पण तू काय करतेस इथे? काय नाही, विक्रम तयार व्हायला गेला आहे. कॉफी बनवायला चालले होते. तुला बनवता येते? हो, खूप छान. तू पण घेणार का? नाही, मला नकोय. तुला कॉफी छान बनवता येते की नाही हे मला माहिती नाही, पण दुसऱ्यांना मात्र चांगलंच बनवता येतं. म्हणजे हे तू आमच्या भाईवर काय जादू केली आहेस ना ते मी तुला विचारू शकतो का? धर्मेश, तू स्पष्ट बोलशील? खरंच कळलं नसतं ना तर स्पष्ट बोलत मजा आली असती, पण तुझं तसं नाही. तुला सगळं कळतंय, फक्त वळवून घेत नाहीस. काय म्हणायचं काय आहे तुला? मी सांगू तुला काय म्हणायचं ते. का? मला पण ऐकू दे. अरे इतका माझा काय अभ्यास केलास हे मला तरी ऐकू दे ना. तुमच्यासारख्या मुलींचा अभ्यास करायला जास्त वेळ लागत नाही मला. तुमच्यासारख्या गरीब मुली पैसा प्रॉपर्टी पाहून प्रेम करतात हे साऱ्या दुनियाला माहिती आहे, आणि तू सुद्धा तेच केलायस. ते विक्रमला ठरवते आणि त्याला तो अधिकार आहे. या प्रॉपर्टीवर माझा सुद्धा अधिकार आहे. अरे मग असेलही, पण हे सगळं तू मला का सांगतोयस? आणि मी प्रॉपर्टीसाठीच लग्न करते असं तुला का वाटतंय?
काही असेल, अगदी काही असेल, तुझ्यासाठी अगदी भगवान देखील असेल. आय डोंट केअर. पण जो काही तुम्हाला धिंगाणा घालायचा ना, तो बाहेर घालायचा, इथे नाही. आणि हो, तू या घरात आलेली मला चालणार नाही. न चालण्यासारखं बरंच काय अजून धर्मेश. गरज आहे ना ती फक्त आपल्यामध्ये डोकावण्याची. अरे माझी निवड असलेल्या तन्वीकडून या घराचं नुकसान होणार नाही याची गॅरंटी मी देतो. पण तुझ्या अशा वागण्याचा घरच्यांना त्रास होणार नाही याची खात्री तू देऊ शकतोस का? बरं झालं बाई, तूच मान्य केलं की माझा तुम्हाला इथे त्रास होतोय. म्हणजे तुला देखील असं वाटत असेल की मी इथे राहू नये म्हणून. अरे जे कधी मनात नाही ना, नेमकं तेच बोलून मोकळा झालास आणि याचाच मला त्रास होतोय. खरं तर मला खूप काही वाटतं रे. तू दारू पिणं बंद करावं, चुकीची संगत सोडून चांगलं आयुष्य जगावं, लग्न करावं, संसार खटावा, असं खूप काही वाटतं रे. पण इथं माझ्या वाटण्याने काही फरक पडणार आहे का? राहू दे. चल तन्वी, निघूया आपण. वा तन्वी वा, काय प्लॅन केलाय, मानलं पाहिजे तुला. विक्रम काय बोलतोय? अगं तुझ्याच भावाचा मित्र आहे तो. याची अशी वैयक्तिक मतं दुसरी काय असणार आहे? दुसऱ्यांच्या ओंजळीनं पाणी पिणाऱ्यांना स्वतःची अशी मतं नसतात. तर नको विचार करून त्याचा. भाई ते बाहेर चालला का? हो बरं रात्री याला उशीर होईल ना. हो ठीक आहे, या जाऊ. ए बाईचा चमचा, अली बाईच्या मागे पुढे खूपच लुडबुड वाढली आहे रे तुझी. समजतो नाही मी भैया. इतकं स्पष्ट बोललो तरी समजलं नाही तुला. खरंच भैया, अहो काहीच कळलं नाही मला. अहो काही चुकलं का माझं? स्वतःला या घरचा सदस्य समजायला लागलाय, हे चुकलंय तुझं. हो नाही, असं नाही आहे. तुम्ही मला आसरा दिला. मी नाही, बाईने तुला आसरा दिलाय आणि आता तू त्याचा गैरफायदा घेतोय. अरे तू इथे एक आश्रित आहे याचा विसर पडलाय तुला. म्हणजे तुमचा काहीतरी गैरसमज होतो. अहो मी तुमचा आश्रित आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. जाणीव आहे ना? मग मला सांग, हे घर कधी सोडतोय? का त्याची इच्छा नाही? जाईल, लवकरच जाईल. कॉलेजचं हे माझं शेवटचं वर्ष आहे. रिझल्ट लागला की कुठेतरी जॉब बघतो आणि तिकडेच राहायची व्यवस्था करतो. भैया हो, जसा आजपर्यंत आसरा दिला तसा अजून थोडे दिवस सांभाळा. हो आपली खूप मेहरबानी होईल, खूप मेहरबानी होईल. काय आता असं मेहरबानीच्या गोष्टी करतो? काही नाही रे, आमच्या बाईने जन्मजाळ उघडून ठेवलेला त्यातला हा एक नमुना. हा रामखोर साला. त्याला म्हणालो या घरातून जाणार कधी, तर म्हणतोय अजून थोडे दिवस सांभाळा मला. हे बघ, त्याला जा म्हणून जाणार नाहीत ते. त्याला लाता लागणारा पाहिजे. हे बघ, अशा विनंत्या वगैरे स्वीकारत बसायचे ना त्यांच्या. अरे यार, मी तर त्याला केव्हा टाकून दिला असता, पण त्याच्या डोक्यावर फाई जात आहे ना. अरे असे नाही का? हे बघ, तुझा भाई जर त्याला इथे ठेवून घेण्याची निर्णय घेत असेल तर तू ते इथे राहू नयेत हा निर्णय घेऊ शकतोस. कारण हे घर तुझं सुद्धा आहे. माझं आहे की नाही याबद्दल मी अजूनही साशंका आहे. का? अरे वडिलोपार्जित घर आहे ना तुमचं? नाही, मग ते खूप छोट होतं. ते विकून आईने मोठं घर घेतलंय. अरे छोटं का असे ना, होतं ना. म्हणजे तुझा सुद्धा या घरावर अधिकार आहे. हे बघ, तू तुझ्या हक्कासाठी लढायला शिक. अरे कोणाशी लढायचं? आपल्या भावांशी. अरे भाऊ कसले? भाऊ वगैरे काय नसतं रे. कोण कुणाचं नसतं. चल समजावतो तुला. कुठे? अरे आपल्या रोजच्या तज्ज्यावर. नाही, आज नको. आज माझा मूड नाही. अरे तुझंच रे, थोडी फोटो ना. ठीक आहे. म्हणजे रोहितनं आपल्या डावाला सुरुवात केली तर त्याचं प्रत्यक्ष काही चालत नसल्यामुळे अप्रत्यक्षपणे खडे मारायला सुरुवात केली आणि यासाठी धर्मेशचा वापर केलाय. धर्मेश भैया त्याच्या गोडगोड बोलण्याला बळी पडत चालला होता. रोहित मात्र एक एक पासा टाकत होता आणि धर्मेश भैया त्यामध्ये अडकत जात होता. बाईवर सुडू गावण्यासाठी हाताशी धरलेला एक मोहरा होता रे तो. हे धर्मेश भैयाच्या लक्षात येत नव्हतं. पण
बाई मात्र तिकडे अंधारात होता रे. तो त्याच्या जोडीदार तन्वी बरोबर, तो त्याच्या जोडीदार तन्वी बरोबर संसार चांगला तुटला होता रे. पण घडलं मात्र वेगळंच, घडलं मात्र वेगळंच. मला दिवस पण ना 1000-1200 लोकांचं बजेट घेऊन चल. अरे हो माहितीये. हे बघ, लग्नाचे 4 मुहूर्त काढले. आता हॉल कधी अवेलेबल आहे पाहू आणि तशी 1 तारीख फिक्स कर. अरे नंतर फुल होता माहितीये ना. पण हा, त्या आधी तन्वीची सगळी खरेदी करून घ्यायची ना. अरे हो अरे हो सांगणार तुला ना. अरे हे बघ, तन्वी सुद्धा किरणचा फोन आहे, बोलते. अरे किरण, करतो तुला मी कॉल नंतर. काय नाही रे, आपल्या राणी सरकार आल्या. जरा मंगळसूत्राचं कॅटलॉगचं डिझाईनचं कॅटलॉग घेऊन आलोय, ते दाखवतो तिला. अरे हो, करतो नंतर बस. ये तन्वी बस, तुला कॅटलॉग दाखवतो. थांब विक्रम, काय चाललंय तुझं? अगं काय म्हणजे, आपल्या लग्नाची तयारी. हे बघ, 4 तारखा काढले. आता हॉल कधी अवेलेबल आहे पाहू आणि तशी 1 तारीख फिक्स करू. पण हा तन्वी, ह्या आधी तुझी सगळी खरेदी करून घ्यायची आणि बस, मला विचारलंस की सगळं एकट्यानेच ठरवायचं. तुला काय हवंय, माझं काय म्हणणं आहे हे विचारात घेणारच नाहीयेस का? मी फक्त स्वतःचीच मतं लादणारच माझ्यावर. अगं नाही तन्वी, असं कसं? मी हे सगळं तुझ्याशी डिस्कस करणारच ना. हे वेळी अगं काय झालंय, सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे. अगं मग डिस्टर्ब काय अशी? काय नाही. बरं बोल, काय ठरवलंयस? अजून तरी काही ठरवलं नाही तसं. मग आता ठरवूया. चालेल, चल, बैस. अगं बैस गे. माझ्याशी लग्न करणार आहेस? ऑफकोर्स यार तन्वी. तन्वी, हे काय विचारणं झालं ना. हे वेळे काय झालं? सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे. मला काही झालेलं नाही. फक्त एवढंच सांग, लग्न झाल्यावर आपण राहायचं आहे कुठे कोणाला? अगं इथे या घरात कोण कोण? अगं तू, मी आणि तू आणि मी. तन्वी. हो विक्रम, फक्त तू आणि मी. असं कसं? माझे भाऊ सुद्धा राहतात तिथे. पुढे राहणार नाही. काय तन्वी चाललंय तुझं? पुन्हा मस्करी करायला लागलीस? मी मस्करी करत नाहीये. काय हा वेळेपण आहे तन्वी? अगं माझे भाऊच राहतात इथे. तो माझा प्रॉब्लेम नाहीये. त्यांची व्यवस्था कुठे दुसऱ्या ठिकाणी कर. अगं असं कसं करू मी? मला वाटलंच होतं की माझ्यापेक्षा तुला तुझे भाऊ जास्त प्रिय आहे. अगं असं कसं? हे तन्वी, अगं तूच बोलली होतीस ना, इथे एक पत्नी नव्हे, तरी काहीचं कर्तव्य पार पाडेल म्हणून. या आधी काय बोलले होते याचा विचार करू नको. मी आता काय बोलते ते विचारत. तन्वी प्लीज, काय झालंय? काय झालंय तन्वी? नको नका असं बोलू. काय झालं ते सगळं काही सांग. हे काय झालंय? तुझा हा स्वभाव नाही मला माहितीये. तुझं हे वागणं माझ्यासाठी अगदी नौका आहे ग. हे वेळी काय झालंय? काय झालंय सांग, आपण त्याच्यावर नक्की सोल्युशन काढू. सोल्युशनच तर काढायला सांगितले तुला. तुला तन्वी हवी आहे की तुझे भाऊ? तन्वी प्लीज, काय चाललंय तुझं? अगं ते दोघे माझे भाऊच नाहीत तर? बघ विक्रम, मी माझी बाजू मांडली आहे. विचार तुला करायचा आहे. दोघांपैकी तुला एकाचीच निवड करावी लागेल आणि ती सुद्धा आत्ताच. तुझ्या समोर हा एकच पर्याय आहे. विक्रम, मला निर्णय हवाय. विक्रम, मी काय बोलते आहे? थांब तन्वी. ठीक आहे, नको बोलू. पण मी माझ्या मतांवर ठाम आहे हे तुझ्या लक्षात असू दे. थांब तन्वी. अगं मला सगळेच हवे. बाकी निर्णय मी तुझ्यावर सोडतो. निर्णय झाला
अगं मी तुलाही सोडू शकत नाही आणि माझ्या बस काहीच बोलायची गरज नाहीये यापुढे तुझे आणि माझे मार्ग वेगळे माया देवाची कसा हाल वारा, माझा